अल्पसंख्याक घरकुलाचं जे उद्दिष्ट आपल्या तालुक्याला मिळाले, तर त्याच्यामध्ये निवड करताना माझ्या गावामध्ये अल्पसंख्याक भरपूर असताना केवळ या ठिकाणी आदरणीय खासदार महोदय, आपण दिल्ली दरबारी या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मागणी करून जी वाढी 50 प्रस्ताव दिले आता 49 प्रस्ताव तयार होते ज्या गावामध्ये मुस्लिम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर, अल्पसंख्याक समाजाची म्हणजे मोठ्या प्रमाणावर लोक आहेत, त्या ठिकाणी टार्गेट वाढून द्या. त्या संदर्भात भूमिका घेऊ. पहा, आता घरकुलाच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की पंतप्रधान आवास योजना आहे, रमाई आंबेडकर आहे, शबरी विकास शबरी मंडळ आहे, अशा अनेक योजना आहेत. परंतु आतापर्यंत या गोष्टीकडे असं विशेष प्राधान्याने तुम्ही लक्ष देत नव्हतं. जे काही टार्गेट आलं ते टार्गेट आलं, जे काही झालं ते तेवढं झालं. पण आपण जेव्हा याचा पाठपुरावा केला तर ते आपल्याला रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, या ठिकाणी सरपंच आहे, सचिव आहे, जेवढी वेटिंग लिस्ट आहे तुमची अजून ते पुढच्या टार्गेटमध्ये पूर्ण वेटिंग लिस्ट कंप्लीट करू शकतो. म्हणजे असं राहून नाही देऊ की या गावात घरकुल नाही आहे आणि या गावात तुम्हाला काय सचिवालाही त्रास होते आणि सरपंचालाही त्रास होते आणि लोक आरोप करते की यांनी आमच्या होदिलं, यांनी जर कापलं, यांनी आमच्याकडे तक्रारी येते, ते म्हणते सरपंचानं कापलं, कोणी म्हणते सचिवानं कापलं. तर ते आता या गोष्टी चालणार आहे. परंतु जास्तीत जास्त लोकांना मिळालं पाहिजे, हे आपला प्रमुख उद्देश आहे. आता गावगाड्यात पार्टिशन आहे, वादविवाद आहे, ते सर्व समजू शकतो. आम्ही त्याच्या खोलात जाणार नाही, त्याच्या भानगडीत पडत नाही. पण गावात टार्गेट तुम्हाला कसं वाढवून देता येईल, तुम्ही ते इम्प्लिमेंट करताना फक्त एवढं लक्षात घ्या, जे गरीब आहे, सामान्य आहे, श्रीमंताला घरकुल देऊ नका. ज्याच्या ऍक्च्युअल घर आहे आणि त्याचं नाव तुम्ही आता पहा. आम्ही नवीन नियम केला, तुम्हाला ग्रामसेवक लोकांना सांगून देतो की जबाबदारी ग्रामसेवकावर फिक्स केली या वर्षीपासून. हे तुम्हाला माहित नसेल, आता तुम्हाला सर्क्युलर येईल. सर्वे जे पहिले एनजीओ मार्फत होत होता ते बंद केला. सर्वे एनजीओ मार्फत आता सर्वे होणार नाही.